महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजेच देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी हा सोहळा गुरुवारी 5 डिसेंबरला मुंबईत होणार आहे। येत्या 1-2 दिवसात विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यात नेत्याची निवड केली जाणार आहे। नव्या मंत्रिमंडळात भाजपतील काही तरुण आणि आक्रमक चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय। कोणते आहेत हे आक्रमक चेहरे आपण पाहूया त्या स्पेशल रिपोर्टमधून। विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेल्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजेच देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी गुरुवारी होणार आहे। आझाद मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि 15,000पेक्षा अधिक मान्यवरांची उपस्थिती असेल। येत्या 2-3 दिवसात केंद्रातून निरीक्षक महाराष्ट्रात येतील। या निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल। या बैठकीत एकमुखानं नेत्याची निवड होणार असल्याचं सांगितलं जात आहे। आमच्या वेगवेगळ्या कारणांच्या ज्या काही भेटी होत असतात त्याच्यापैकी आमची एक भेट होती। एक गोष्ट खरी की 5 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्याचं शपथग्रहण आहे आणि शपथग्रहण करण्या अगोदर आमच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल। त्यामध्ये नेता निवडला जाईल आणि नेता निवडीच्या नंतर आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल। मला असं वाटतं की आमच्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे चालल्यात। कुठल्या प्रकारची अडचण, वाद विवाद आमच्यात आणि मित्र पक्षात कुठलाही नाहीये। 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मला असं वाटतं की शपथविधी होणार आहे असं मलाही मीडियाच्या माध्यमातूनच कळलंय आणि अनेक लोक मंत्रिमंडळासाठी इच्छुक आहेत। आमची इच्छा आहे की फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरून घेतलेली माघार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीतल्या तिन्ही नेत्यांशी झालेली चर्चा यानंतर आता येत्या 3-4 दिवसात राज्यात नवं सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यात। महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडून 20 ते 25 मंत्री शपथ घेतील असं सांगण्यात येतंय। भाजपच्या या मंत्र्यांच्या यादीत काही ज्येष्ठ आणि काही नवे चेहरे असण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 5 डिसेंबरला भाजपचे 10 ते 15 मंत्री शपथ घेतील अशी शक्यता आहे। चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रभात लोढा, अतुल सावे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संजय कुटे या यादीमध्ये भाजपातील काही आक्रमक चेहऱ्यांना संधी मिळेल असं दिसतंय। नितेश राणे, कणकवली मतदारसंघाचे आमदार, भाजपचा हिंदुत्ववादी युवा चेहरा, लव्ह जिहाद प्रकरणी राज्यभरात आंदोलन, महाविकास आघाडीवर टीका करण्यात पुढाकार। गोपीचंद पडळकर, जत मतदारसंघाचे आमदार, पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व, शरद पवार यांच्या विरोधात सातत्यानं आक्रमक भूमिकेत। पंकजा मुंडे, बीड जिल्ह्यातील ओबीसी महिला नेत्या, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधान परिषदेवर, बीड मराठवाड्यातील भाजपच्या यशात मोठा वाटा, संघर्ष करणाऱ्या आक्रमक नेत्या अशी ओळख। आक्रमक नव्या चेहऱ्यांना भाजपच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय। या आक्रमक नेत्यातून आगामी काळात राज्याचा भाजपचा विस्तार आणि नवं नेतृत्व घडवण्यात येत असल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।